राम राम मंडळी. आपल्यासोबत आज खानदेशना नाना आणि राजकुमार शेतस. तर आपण त्याचं आज खानदेश बद्दल मत काय आहे आणि त्याचे आपण 2-3 प्रश्न विचारू. तर चला. हा प्रश्न तर विचारा भाऊ दादा. तर नाना, हम्म. यंदा तुम्हाला वावरमा तुम्ही काय पेरेले? हा जाऊ दे रे भो, वावर विषयी मारे विचार नको दादा. यंदा गरी ठोकायची रे दादा माले. हा आमना बाजूना ज्या शेजारी उदा तेसनी लायला होतं वो कपाशी. आमने विचार करा म्हणतं येसनी आता कपाशी लायले 2 दिन नंतर आम्ही बी कपाशी लायदूत म्हणतं. पण मित्र सोनी तुमले खरं सांगितलं नू, बठा वाण्यात तेसनी कपाशी खाई घ्यात रे दादा. हा गैरी ठोकायची दादा माले. मांगला चालले सुद्धा म्हणी 20-25 हजारनी कपाशीनं बिवारं खाई घ्या दादा. काय करू वाण्या यंदा मना वावर असं पडेल दादा. म्हणी काही लावणी दिवाळीनंतर मी विचार करतो पुरा वार मा हरभरा पेरी दिसो. तर राजकुमार दादा, नाना भाऊ जे काही बोलणार यांवर तुमचं मत काय? नाना भाऊ जे पण बोलला ते मर्जीनुसार बोलला. हम म्हणजे मी मना मर्जीनुसार बोलत. तुले काय विचार नाही ते माले नीट विचार. जे ते कपाशी बद्दल बोलणार, तुम्हाला मी ते येसनी कपाशी लावून पाहिली होती का मका लावून पाहिलं होतं? माले असं वाटस तेच टॉस करायला पाहिजे होता. छापा येता ती कपाशी लावता, काटा येता ती मका लावता. जाऊ दे रे भो, कितना टॉस करू दादा. मागला टाइमले रात दादा म्हणे टॉस करायला होता. या म्हणे छापा कधी उन्हा ते कपाशी पेरी देतो म्हणे, काटा कधी उन्हा ते मका पेरी देतो म्हणे. साला जेव्हा टॉच करा तर काहीच उन्हा नाही, तो सिक्का साला असा उभा होता. साला किती शिनबटा मुंग छोटीला म्हणे, बटा वावरना सत्यानं सुग्या रे दादा. काय करू वावर मग पहिल्यासारखी मजा नाही राहिली आथे. म्हणजे मला राजकुमार म्हणजे मनी काय गलतीये, तो सिक्का गलतीये, तो उभाच राहिना, नाथा पडना, नाचता पडना. जाऊ दे रे भो दादा, इंटरव्ह्यू वाला तुले बी तुला पाय पडत दादा. दूसरा प्रश्न लाव. सला बलती यंदा बलती ठोका जाले भो. दूसरा प्रश्न तुला चालू कर जल्दी. मना भी 30 दिवस सला काय पडेल ना काय राहते. तर खानदेशमा तुमले जेवण कोणतं आवडत? जाऊ दे रे भो, खानदेशना जेवण मी बात न करू दादा. खानदेश सारखं जेवण कोठे भेटत नाही भाऊ. सगळ्यात मा आवडती गोष्ट म्हणजे मला एकाच आवडत मनी खिचडी. रातल्या खिचडी शिवाय माले झोप लागत नाही. आणि पाहुणा पैसे उन्हात ना तर आंबाना रस आणि भडीत वांगाना भडीत. पण जास्ती पुरा खानदेश मरातले मोस्टली लोक जास्ती खिचडीच खातात दादा. राजकुमार दादाचे विचारा त्यातले काय आवडेल ना असं. तुमले काय आवडत? मला तर खिचडी आवडत हो. खानदेशी खिचडी एक नंबर आहे. आणि वरण भट्टी आणि तेना सोबत वांगाची भाजी एक नंबर लागस. हा भाऊ, तुमले चुलावरलं जेवण आवडस का गॅसवरलं? गॅसना भानगडमा तर मी आज सुद्धा पडत नाही. आमना घर चुलावरनी खिचडीच वास. हो दादा, अरे मला विचार तू त्याला काय विचार ना दादा. चुलाना जेवण चुलावरनं जेवण जे राहत ना ते गॅसनं जेवण तसं राहत नाही मित्र सोनी. तुमले पडाचे सांगितलं खानदेशना पब्लिकले मना मायनी हातनीची कैन्यान भाकर अस ना चुलावरली भाकर ती एक नंबर आहे दादा. मला खायशीन बलती बारी वाटस. आणि वावर माझ्यावर जाओ ना ठेचा मिरचीना खुडा आणि कैन्यानी भाकर एकदम भारीशे दादा. काय तुमले मान मला ते जेवायला टाइम उरा ना सला फवारा मारण बाकी सला मुंगले. चला मी जास्त मंगाते. राम राम मंडळी, जय खानदेश. चला मग मंडळी, आज इंटरव्ह्यू आडेच संपवूत. भेटूत पुढला पाठमा पुढला कलाकार सोबत. जय खानदेश.